एससीटी कडे कधी वळाले? 4 वर्षापासून आपले म्हणजे एससीटी कडे वळाले तेव्हाच ऑर्गॅनिक सुरू केलं? हो हो तेव्हाच चालू. का वळाले तुम्ही? तुमचा तेव्हा 4 वर्षापूर्वी एक व्हिडिओ पाहिला होता. हा तुमचे कांदे होते का असे एवढे होते हो कमरा एवढे. बरं, घरचे माझे घरचे कमरा एवढले. हा. हा तेव्हापासून ठरवलं की करायचं तर अशी शेती करायची नाही तर बरं. करायचीच नाही. अरे वा क्या बात आहे. कोणीतरी इन्स्पिरेशन घेते म्हणजे चांगली गोष्ट आहे ना त्या कांद्यांपासून. तुम्ही तिथं आपले कांदे जेव्हा पाहणार ना हा तेव्हा तुम्हीच म्हणणार बरोबर आहे माझी शेती आहे. क्या बात आहे. नाही बोलले ना मग सांगा मला. क्या बात आहे. कंपनीच बियाणं फॉल्ट आलेलं आहे. हा पण त्यांना बी माहित नाही की नेमकी कोणती व्हरायटी आहे आणि काय आहे. तरी आपण तिच्याशी लढलो आणि आता जे आहे ते समोर आहे. मग त्यांचं म्हणणं काय आहे की हे आम्हाला माहिती माहिती नाही, हा. तुम्ही बी कोणता आलाय ते? हा Packing मध्ये. त्यांनी सांगितलं होतं 1 किलोच्या वर जाणार नाही पण आता 1.5-2 किलोची फळं झालेले ते ते म्हटले 1 किलोच्या पुढे जाणार नाही. जाणार नाही. अच्छा बरं, त्यांनी बरं, पैसे बरं. पण दिले आपल्याला तसं म्हणजे बियाणाचे पैसे परत दिले? परत दिले. म्हणजे फळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मर्यादेच्या पुढे निघून गेले. हो त्यांच्या काही एस होती तंत्रज्ञान नाही आहे ना ट्रायलला सुद्धा, हो त्याच्यामुळे त्यांना नाही माहिती. बरोबर आहे ना. हो. त्यांचं बाळ आहे पण त्या बाळाला खाऊ घालायला दूध नाही त्यांच्या एससीटीचं. आई बापांनी ज्या मुलाचं जबाबदारी सोडून दिली असं अनाथ बाळ आहे. त्या अनाथ बाळाला सुद्धा आज काय आलंय कलेक्टर म्हणलं ते कलेक्टर तर याच ठिकाणी दुसऱ्याला खचून गेला असता प्लॉट सोडून दिला असता. नाही येणार व्हरायटी कंपनी सांगते ना याची साईज बनणार नाही काल खर्च करायचा. पण ते तसं केलंच नाही. मागच्या वर्षीचं काहीतरी सांगत होते. मागच्या वर्षी बोलत होते ना काय एक्सपिरियन्स होता? जवळपास 5 एकरामध्ये 90 टन माल झाला होता. आणि आपल्या बरोबरचा एक प्लॉट होता ना हा तो म्हणजे असा एवढीच साईज होती त्याची. जवळपास 1 किलो त्याचं फळच नव्हतं. झालंच नाही. झालंच नाही. म्हणजे ते त्यांनी त्याचं थोडक्यात त्याला ते सापडलंच नाही त्याचं. हो माल सापडला. टेम्प्याचा प्लॉट होता. बरं बरं 70-75 दिवसाच्या वरती खरबूजचा प्लॉट राहत नाही. यांनी मागच्या वर्षी 90 दिवसाचा प्लॉट ठेवलेला होता. ते तो खराब होतो नंतर. 90 दिवस प्लॉट ठेवलेला आहे मागच्या वर्षी. टिपिंग क्वालिटी हो काय आणि एक्सपोर्टला गेला होता हा? सगळा. दुबईला गेला होता माल. सगळा माल. हो. अच्छा इथं 200 रुपये जाळी चालू होती ना मालेगावला तेव्हा आपण 18 रुपये दिलेला होता तो. 18 रुपये 360 रुपये 360 रुपये 200 रुपये चालवतो 360 रुपये तुमचा होता. हा बापरे म्हणजे 160 रुपये हो डायरेक्ट 8 रुपये किलो माग फरक. म्हणजे डायरेक्ट 8 लोकांचा 8 रुपये जात नाही कधी कधी. खरं आहे ना. ड्रिंचिंग आदबण्याचं काम आहे ना. आदबण्याची कामं काय करता तुम्ही? आदबता झाडाला बी आदबवता. ड्रिंचिंग काय होतं ते पाणी कधी पसरून जातं. हो जसं वॉटर सोल्युबल आहे तुमचे तण वाढवले तसं ड्रिंचिंग तुमचं तण वाढवणार लक्षात. तुमचं धन वाढलं पाहिजे. धन वाढलं पाहिजे. तुम्हाला जर धन वाढवायचंय ना तुम्ही काय करा खायला द्या. तुम्ही सलाईन नका देऊ. सलाईन दिलं कस तण वाढणार तुमचं. बरोबर आहे ना. हो कारण सलाईन हे प्रकृतीची पद्धती नाही आहे ना. हो पोषण देण्याची पद्धती प्रकृतीची आहे का? नाही. प्रकृतीने तुम्हाला अन्न ग्रहण करण्यासाठी काय दिलंय? तोंड दिलं. हो तोंडामध्ये लाळ असते. लाळेमध्ये सगळं अन्न पदार्थ पचन होतात. नैसर्गिकपणे तिथून त्याचं पचन सुरू होतं. तसं खाली जठर आहे नंतर तुमची आतडी आहे. तसं झाडाचं पण आहे. झाडाला मुळाद्वारे जे अन्न जाणार आहे त्याच्या ताकदीने आयनी भावनाने ते झाडाच्या मातीच्या संपर्कातून आलं पाहिजे. नाही मी 6 महिन्यात तो टोटल करून घेतो तसा तो. असं नाही करायचं. मग तुम्हाला काय सांगायचं जसं तुम्ही जेवण करता का नाही तुम्ही सलाईन वर जगता का? नाही चला सलाईन फास्ट रिझल्ट आहे. मग तुम्ही 4-5 बाटल्या खाली आणून ठेवत घरात नाही का? सलाईन फास्ट रिझल्ट आहे ना. मग माणसं 4-5 बाटल्या खाली आणून ठेवत घरात. गटकन बाटल्या पटकन सोडून दिलं म्हणजे हा. खायला वेळ नाही ना सलाईन सोडून दिलं म्हणजे. हा. का नाही? कारण सर ती प्रकृती नाही आमची. तुम्ही प्रकृतीच्या विरोधामध्ये गेले तर तुमचं काय होणार आहे? नुकसान. शॉर्टकट. हो बरोबर आहे ना. तुम्ही कामात शॉर्टकट केला तुमच्या आयुष्याला शॉर्टकट लागणार. खरं आहे. बरोबर आहे ना. हो असा मुद्दा आहे. आणि माझ्या मते तुमचं ऍव्हरेज जे आहे ते अजूनही भरपूर वाढू शकतं तुम्ही जर ह्या पद्धतीने जर काम केलं तर. बरोबर आहे ना. हो माणूस बचत करून मोठा कसं झाला पाहिजे सर? उत्पन्नातली बचत केली पाहिजे का जे मिळतं त्यातून बचत केली पाहिजे? आपण पण आपण उत्पन्न वाढून बचत केली पाहिजे ना. बनवणं म्हणजे आपण बचत करण्याचे अर्थ काय घेतले? जे येते त्यातून वाचवायचं. म्हणजे वाचवण्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला सर? उत्पन्न घडलं ना तुमचं. बरोबर. काय घडलं? उत्पन्न बचत ही उत्पन्नातून करायची असते आहे त्यातून नाही करायची कधी.
की जेवढे जमिनीमधून ऍप्लिकेशन होऊ राहिले ते सगळे लोक राजे म्हणून राहिले आणि जेवढे लोक डायरेक्ट फक्त ड्रेंचिंग करताय ना फवारे करताय ना ते गुलाम बनून राहिले. मग तुम्हाला नुसतं हमाल बनायचंय का कमाल बनायचंय हे तुमच्या हातात. आज एसीटी वैदिक रिझल्ट चांगले मिळत आहे तुम्हाला. हो तुम्ही खुश आहे. जबरदस्त. आम्हाला वाटतं तुम्ही खुश नाही राहायला पाहिजे, जास्त तुम्ही उड्या मारली पाहिजे. हा मला सांग का रिझल्ट मिळाले ना मग ते अजून का नको. मी तुम्ही तर 100% म्हणतो, मी तर 200% होता ना तुम्ही. हा तो मास्तर सुद्धा विचारात पडला पाहिजे याला आता मार्क देऊ कडून. आता काय खिशातले पण देतो तो वरचा मास्तर आहे ना प्रकृतीचा, त्याने एवढं दिलं पाहिजे. तुम्ही म्हणले ना मगाशी कंपनी म्हणली 1 किलो लिवा हो आणि तुम्ही 1.5 किलो तयार केले. जास्त होईल ते अजून जास्त मग मग आहे की नाही. पोरग आपलं गावात जर हुशार निघालं आपण त्याला कुठे पाठवतो, बाहेर तालुक्याला पाठवतो. तालुक्यात हुशार निघालं तर जिल्ह्यात हुशार निघालं तर हे हायस्कूल मध्ये पा पोरगा हायस्कूल मध्ये जर एक नंबर आला ना पाळण्यात ते कुठे पाठवते जिल्ह्याला, जिल्ह्यातून कुठे पाठवते राज्याला, राज्यातून कुठे पाठवते विभागाला पाठवते का नाही. तसं आहे आपलं हे पोरग आहे ना पिकाचं, हे पोरग कुठे गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे तरच आपली काय होईल. हा त्यात म्हणजे अल्पसंतुष्टी ठेवायचीच नाही. हा काय मी म्हणतो तुमच्याकडे पैसे ना याला लिमिट एससीटीच्या रिझल्टला लिमिट आहे का. हो जेवढं जास्त वाढू तेवढं जास्त पीक. हो जर पीक आपल्याला द्यायला तयार आहे, प्रकृती द्यायला तयार आहे, आपण का हात आकडायची. बचतच करायची आहे ना सर, तर ती कमवून करू. एकच प्लॉट लावून तुम्ही दुप्पट उत्पन्न काढा. 1 एकर लावून 2 एकर उत्पन्न काढा. आम्ही काय करू 4 एकर लावतो आणि 1 एकर उत्पन्न काढतो. शेतकरी म्हणतो शेती परवडत नाही. कशी काय परवडत. त्यांनी सर एका शेतकऱ्याला 2000 झाड डाळिंबाचं वितरकांनी गॅरंटी घेतली, स्वतःने गॅरंटी घेतली, तुझा बाग तेले मुक्त काढून मी देणार, जर तुझा बाग फेल झाला तर पैसे फक्त एसीटी वैदिक वापर. त्या प्लॉटवर जाऊन आलो, स्वतः येऊन गेले. मला गॅरंटी कोणी घेतली, शेतकऱ्यांनी घेतली, कंपनीने घेतली, शेतकऱ्यांनी घेतली. संबंध काय काय एवढी डिरिंग कशी तुमच्यामध्ये पण निघतोच ना त्याच्यामध्ये काही विषय नाही हा? ना. रिझल्ट आपल्याला माहिती आहेत ना व्यक्तीला 4 वर्षामध्ये. हो समजा नाही आला मग काहीतरी काही गडबड केली त्यांनी. नाही करू शकत. नाही करणारच नाही ना, गॅरंटी आहे ना तेवढी. अच्छा म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजी पण गॅरंटी आहे हो आणि शेतकऱ्याची पण गॅरंटी. हो शेजारी पाहिलं आपण रिझल्ट मागच्या वर्षी. हा ते कसं झालं, यांनी माझ्यापेक्षा मेहनत कमी केली तर कांदा चांगला आहे. बर मेहनत म्हणजे हे पण निन्न नुन्न सगळं काहीच नाही 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 म्हणजे म्हणजे कांद्याचं फार कमी केलं बुवा. आणि तुम्ही साफसूफ ठेवून साफसूफ ठेवून रिझल्ट चांगला वाटला स्प्रे जास्त झाले होते त्यांचे वरून बुरशीनाशक वगैरे. 2 स्प्रे मारतो आम्ही हा कांद्याला, तेव्हा बी 2 मारतो. बरोबर कारण की टिकवण क्षमता तुमचा वाढते, बर 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 त्यामुळे 2 मारतो. हा यंदा साहित्यात अजून काही 1 बी स्प्रे मारलेला नाही. आता मारायचा आहे एखादा. सगळे प्रोडक्ट म्हणजे गाडीचे काय आहे एससीटी गिअर आहे, ते गिअर तुम्हाला बदलले पाहिजे, स्पेशल गिअर लावले पाहिजे. बरोबर आहे ना. रूट न्यूट्रीच्या पुढे 2 गिअर आहे, पेस्ट क्लीन आणि हेल्थ चार्जर. हे जर वापरले तुमची गाडी घाटातही खळत नाही. बोला आहे का नाही. पण ते मध्ये घाटात गेल्यावर लावायचे का खालूनच लावले पाहिजे. बरोबर आहे ना. लागवडीच्या वेळेसच लावायचे गिअर. मग बघ तुम्ही प्लॉट बघा. एकदम सोपं उदाहरण आहे बघा. मला एक सांगा का हो, गरीबाच्या घरामध्ये हप्त्याला बाजार होतो, बरोबर आहे ना. होतो आणि हप्त्यातून एकदाच पैसे येतात. मग त्यावेळेस बाजार भरला जातो. शिरा करण्यासाठी रवा घेतला जातो, तूप घेतलं जातं, डाळला किंवा काय साखर घेतली जाते, विलायची घेतली जाते, थोडे बदाम मनुके काय जे मिळतात ते सगळं घेतलं जातं. बरोबर आहे ना. पहिल्या दिवशी शिरा केला, सगळे पदार्थ राहतात 1 नंबर. दुसऱ्या दिवशी तेलची संपत्ती थोडी जाण राहते, मनुके संपत. तिसऱ्या दिवशी बदाम संपत. 4थ्या दिवशी डाळला संपत. मग त्यालाच शिरा. हळूहळू शिऱ्याची क्वालिटी काय होती. डाळड्यापासून कुठं आला. गरीबाच्या घरात सांगतो, आमची शेती गरीबा घरची शेती आहे. आम्ही दररोज काही ना काही समजा पिकवलं. एकदा पहिल्यांदा केला कांदा झाला, न्यूट्रिशन वाढले, रिकामं झालं. परत दुसऱ्यांदा केला, रिकामं झालं. आम्ही जे भरपाई करतो ती कशाने करायचा प्रयत्न करतो, रासायनिक खतांनी. ते तिचं अन्न त्यांनी भरपाई होत नाही. मला सांगा ज्या ठिकाणी
ओरिजिनल वस्तू वापरायला पाहिजे. आपण जर डुप्लिकेट वस्तू वापरली तर भरपाई होईल का? तुम्हाला किडनी बसवली, तुम्हाला प्रशाची किडनी बसवली चालेल का? चालेल का? नाही चालणार ना. सिंपल आहे. तुमच्या जमिनीमध्ये ह्युमस कमी झाला म्हणजे काय? सेंद्रिय कर्ब. मग तो ह्युमस कमी झाला तर तो ह्युमसनीच भरून निघाल ना. रासायनिक खताने कसं काय भरून निघाल? तो प्रॉब्लेम झाला आपला. मग तुमच्या जमिनीमध्ये जसं गरीबाच्या घरातला राशन हळूहळू कमी होत जातं. मग ते पदार्थ बनायचं काय होतो? तुमचा जर रवाच संपला तर रवा कसा बनवणार तुम्ही? बरोबर आहे ना. तसं कांद्याच्या पिकासाठी आवश्यक असलेले न्यूट्रिएंट जमिनीमध्ये श्रीमंताच्या घरात जा बरं तुम्ही. श्रीमंताच्या घरामध्ये किती वेळा रवा करा, तेच विचारतो मी. संपतच नाही. आता समजा मकी काढले ना, मकी कळलं मला. कांदे थोडे हलके येतात आणि समजा बाजरीचं पीक राहिलं ना तिथं लक्ष बी दिलं नाही ना, काय ते कांदे येतं? चांगले काय येतं? चांगले. हेच अभ्यास करा. मग हेच मला तुम्हाला शिकवायचं. बघा किती सोपी गोष्ट आहे. पहा, अभ्यास करत नाही आम्ही, खोलात जात नाही. मी तुम्हाला काय म्हटलो, एससीटी वैदिक म्हणजे श्रीमंताची शेती, श्रीमंताच्या घरचा स्वयंपाक आहे. आणि केमिकलची शेती म्हणजे गरीबाच्या घरचा स्वयंपाक आहे. असं ठेवा. मेन म्हणजे विषमुक्त जर अन्न पाहिजे असेल तर पंजाब हरियाणा नाही व्हायचं असेल तर याचा वापर करावा लागेल. वडील टिकून चमचा बी वाढेल. वडील याचे याने कॅन्सरने वारले ना, तेव्हापासून कोणाचे? माझे. मग तेव्हापासून आम्ही विचार केला की बा आपण मग मला सांगा का हो, समजा तुमचे वडील वाढले, वाईट घटना घडली, बरोबर आहे की नाही? तुम्ही त्यातून धडा घेतला. हो. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातला माणूस मरायची वाट पाहिली पाहिजे. हा? हे किती दुर्दैवी आहे ना. पुढच्याच ठेचा लागू देऊ नका. मागचा शहाणा. हो. म्हण काय आहे? पुढच्याच ठेचा मागचं शान. म्हणजे मागे चालले त्यांनी त्याच्या ठेसातून काहीतरी शिका बाबा, पाहून चाला पुढे, बरोबर आहे ना. म्हणजे आपण यातून शिकलं पाहिजे. जे काही आमच्याकडे असे तरुण आहेत त्यांनी घरामधले एक माणूस गमावले, त्यांनी यातून धडा घेतला, तसा बाकीच्यांनी सुद्धा यातून धडा घ्यायला. मरायची वाट नका बघू. तरी मरल मग तुम्ही सुधाराल, तर तेव्हा सुधारणारच तुम्हाला, बरोबर आहे ना. म्हणून मला सांगायचं की यातून काहीतरी सगळ्यांनी घेतलं पाहिजे. नमस्कार. तुमचा परिचय द्या. समाधान तुळशीराम भांबरे, मुक्काम पोस्ट आसखेडा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. ओके. तुमचं क्षेत्र किती आहे? इथं 9 एकर क्षेत्र आहे. 9 एकर आहे. हो. अच्छा, काय काय पिकवलं तुम्ही? खरबूज केलेलं आहे, काही कांदे आहेत. अच्छा, आता खाली तरबूजची तयारी चालू आहे. बर. काय एकंदरीत म्हणजे शेती तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये करता असं समजलं? आपल्याच म्हणजे टोटल पूर्वीपासून ऑर्गॅनिक करता? जवळपास 3-4 वर्षापासून चालू आहे आपलं पूर्ण ऑर्गॅनिक करता. हो. खरबूज बद्दल तुमचा अनुभव किती वर्षांचा आहे? कधीपासून करताय तुम्ही? 8-9 वर्षापासून आपण खरबूज करताय. करायला. अरे अच्छा. मग आता तुम्ही पूर्वी केमिकल मध्ये करायचे, आता ऑर्गॅनिक मध्ये करत होते, आता वैदिक मध्ये करताय, काय बदल वाटतोय का? नाही, 4 वर्षापासून जेव्हा आपली एसिटी वापरू राहिलो हा. ना, तेव्हापासून ऍव्हरेज बी चांगलं निघू राहिलं. आणि जो डम्पिंग आहे आता 60 दिवसानंतर डम्पिंग येते आपलं. आता हे किती दिवस झाले? कम्प्लीट 60 दिवसाचं. 60 दिवस प्लॉट झाला. हो. आणि तुम्ही मला सांगत होते व्हरायटी मध्ये तुम्हाला थोडस जरा हा, हा. गडबड झाली. हो, गडबड झाली. काय झालं होतं? ती म्हणजे कंपनीच बियाणं फॉल्ट आलेलं आहे. हा. पण त्यांना बी माहित नाही की नेमकी कोणती व्हरायटी आहे काय आहे. तरी आपण त्याच्याशी लढलो आणि आता जे आहे ते समोर आहे. मग त्यांचं म्हणणं काय आहे की हे आम्हाला माहिती नाही, हा. तुम्ही बी कोणता आलाय ते? हा, Packet मध्ये. त्यांनी सांगितलं होतं 1 किलोच्या वर जाणार नाही, पण आता 1.5-2 किलोचे फळं झालेले ते ते म्हटले 1 किलोच्या पुढे जाणार जाणार नाही. अच्छा. बरं, त्यांनी बरं, पैसे बरं. पण दिले आपल्याला तसं. म्हणजे बियाणाचे पैसे परत दिले? परत दिले. बरं, बरं, बरं. मागच्या वर्षीचं काहीतरी सांगत होते तुम्ही. मागच्या वर्षी पण होते ना. काय एक्सपिरियन्स होता? जवळपास 5 एकरामध्ये 90 टन माल निघाला होता. 5 एकर मध्ये 90 टन माल हा, निघाला. खाली पण होता. सर आलेले आले. बरं बरं. अच्छा. आणि इथं पण होता प्लॉट. अच्छा. एक तुम्हाला काय गणित वाटतं केमिकल मध्ये आणि आपल्या ऑर्गॅनिक किंवा वैदिक मध्ये काय फरक पडतो? रिझल्ट आहे ना, म्हणून तुम्ही वापरू राहिला ना. रेग्युलर. मग रेग्युलर आहे ना कस्टमर. आता बरं. नितीन सरांकडून किती घेऊन जाऊ तुम्ही? सर एक मी शेतकरी पाहिला, हा. यांना डायरेक्ट आता गायडन्सची गरज नाही. आता साईज क्वालिटी कमीत कमीत आता 10 दिवसापासून दर 4 दिवसाला साईज क्वालिटी कंटिन्यू सोडून नाही, कंटिन्यू. अच्छा. म्हणजे ते फेल गेलेला प्लॉट, ते म्हणजे फेल गेलेले बियाणं ते सक्सेसफुल करताय म्हटल्यावर हे कंपनीला पण चॅलेंज आहे ना. हो. हा? आहे की नाही? त्यांनी नाही सांगून दिलं होतं की बियाणं आणि आपल्या बरोबरचा एक प्लॉट होता ना, हा. तो म्हणजे असं एवढीच साईज होती त्याची. जवळपास 1 किलो त्याचं फळच नव्हतं. झालंच नाही. झालंच म्हणजे नाही. ते त्यांनी म्हणजे थोडक्यात त्याला ते सापडलंच नाही त्याचे. हो. माल सापडला. टेम्प्याचा प्लॉट होता. बर बर बर. प्रश्न आहे रे. सेम बियाणं त्याला पण गेलं होतं. सेम. अच्छा. म्हणजे मग एक लक्षात काय याच्यावरून ह्या दोघांच्या तुलनेत सर? सर व्हरायटी कोणती असू द्या,
जर वैदिकने चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर आपण जी गोष्ट न होणारी ना ती होणारी आपण करू शकतो. बरोबर आहे ना? आणि सगळ्यात महत्वाचं सर, यांनी 10-9 वर्षापासून खरबूज करतायत. सोडा. मागच्या वर्षी यांना जी तीन नंबरची आता जी सेटिंग दिसते तुम्हाला हा. ही सुद्धा त्यांना भेटली. कधीच भेटत नाही, हो कधीच भेटत नाही. मी शेतकऱ्यांकडे 3 फिरतो, नंबरची म्हणजे जी आता ही आता एक फळ असं बनल्यानंतर हा. जी नंतरची सेटिंग लागते हा, 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 हा. ही आता चालू आहे. अच्छा अच्छा, फळ बनल्यानंतर हा, तो सुद्धा मला यांना बोनस निघाला. ही सेटिंग जे चालू आहे ना अच्छा, नवीन चालू आहे. चालू आहे. बाकी म्हणजे खरबूज तो एकदा मोठा झाला की हा सुरू होणार. हा सर अरे अच्छा, बरं, 70-75 दिवसाच्या वरती खरबूजचा प्लॉट राहत नाही. यांनी मागच्या वर्षी 90 दिवसाचा प्लॉट ठेवलेला होता. बरं. तो खराब होतो नंतर. 90 दिवस प्लॉट ठेवलेला आहे मागच्या वर्षी. किपिंग क्वालिटी हो काय आणि एक्सपोर्टला गेला होता हा? सगळा, दुबईला गेला होता माल. सगळा माल. हो. अच्छा, रेट वगैरे काय मिळतं तुम्हाला इतरांच्या? तेव्हा डाऊन होते रे नाही, इतरांच्या तुलनेमध्ये. इतरांच्या तुलनेत भरपूर. इथं 200 रुपये जाळी चालू होती ना मालेगावला, तेव्हा आपण 8 रुपये दिलेला होता. 18 रुपये, 360 रुपये, 360 म्हणजे रुपये. 200 रुपयाचा होता, 360 रुपये तुमचा जात होता. हा बापरे, म्हणजे 160 रुपये. हो डायरेक्ट 8 रुपये किलो माग फरक. म्हणजे इथं डायरेक्ट 8 लोकांचा 8 रुपये जात नाही कधी कधी. खरं आहे ना. आणि क्वालिटी पाहिली का सर तुम्ही? म्हणजे कंपनीनं ते सगळं जबाबदारी टाळून दिली अशी व्हरायटी आहे सर. आईबापांनी ज्या मुलाचं जबाबदारी सोडून दिली, असं अनाथ बाळ आहे. त्या अनाथ बाळाला सुद्धा आज काय आलंय, कलेक्टर म्हणलं, ते कलेक्टर. तर याच ठिकाणी दुसऱ्याला खचून गेला असता, प्लॉट सोडून दिला असता. नाही येणार व्हरायटी, कंपनी सांगते ना याची साईज बनणार नाही, काल खर्च करायचा. पण ते तसं हे केलंच नाही. किती खर्च केला तुम्ही? किती क्षेत्र आहे सगळं? हे 1.5 एकर. 1.5 एकरला किती खर्च केला? ते काही नाही, आपण 10 बॅगा याच्या टाकलं होतं कृषी आंबा. चांबूच्या बर. आणि इतर 10,000 रुपये लागले असतात. 15,000 मध्ये होऊन गेलं. होऊन गेला. अजून 4-5 हजार लागतील अजून 10-1 दिवसाचा plot. क्वालिटी साईज चालू आहे. म्हणजे 20-25 हजारामध्ये फायनल. हो. बर. इतर म्हणजे काय म्हणतो तुम्ही? म्हणजे इतर इतर म्हणजे स्प्रे ना, हा. इतर तो आपला स्प्रेज ना. काय वापरता? स्प्रे म्हणजे आपलं फ्रूट चार्जर वगैरे तेवढंच. तर तुम्ही आता पहिल्यांदा बेसल डोस भरला. बेसल डोस मध्ये काय बरं? मग कृषी अमृतच टाकलं होतं फक्त. हा. आणि मग नंतर ते न्यूट्री वगैरे नंतर Drenching केली. ड्रिचिंग करून घेतले ते. तुम्ही असं का वाटतं बरं ड्रिंचिंगच फायदा आहे? तुम्ही बेसल डोस मध्ये काय नाही टाकलं? ड्रिचिंग मुळे ते लगेच मुळ्या जवळ असतात, लगेच नाही ना. चालवून काय जातात. होतं माहिती का? बघा, तुम्ही सलाईन देता आणि जेवण करता, या दोघांमध्ये किती मोठा फरक आहे? व्हिडिओ पाहता का? हो रेग्युलर पाहता? हो मग प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगतो ना, हो ड्रिंचिंग करू नका, बेसल डोस द्या. तुम्ही आता आले 70% आता त्याच्यातून गिअर चेंज करा, पुढे या 90%. हो 90% देण्यासाठी तुम्ही 100% ताकदीने वापरा. बरोबर. काय अर्थ तुम्हाला? हो बरोबर आहे ना. माणूस बचत करून मोठा कसं झाला पाहिजे सर? उत्पन्नातली बचत केली पाहिजे का जे मिळतं त्यातून बचत केली पाहिजे? आपण पण आपण उत्पन्न वाढून बचत केली पाहिजे ना. हम्म. आपण बचत करण्याचे अर्थ काय घेतले? जे येते त्यातून वाचवायचं. म्हणजे वाचवण्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला सर? उत्पन्न घडलं ना तुमचं? बरोबर. काय घडलं? उत्पन्न बचत ही उत्पन्नातून करायची असते, आहे त्यातून नाही करायची कधी. लोक श्वास सुद्धा जपून घेते, फार खोलवर जाऊ दे वरच्यावर. त्यावर रामदेव बाबाला जन्म घ्यायची पाहिजे. लोक काम सुद्धा जपून करते, शरीराची झीज नको व्हायला. हा, तुम्ही कुठं पण बचत करायला लागले, तुमचं जीवन बी प्रकृती पण बचत करेल तुमच्या बाबतीमध्ये. तुम्ही याला तर थोडंच द्या, खालीच बचत करते. बचत कशातून करा? कमवा आणि मग बचत करा. बरोबर आहे ना? हो. बचत गटांचा अर्थ तोच आहे, मग कमवून बचत करा. आपल्या शेतकरी काय करता? हाय त्याच्यामध्ये बचत करते, रिझल्ट याला तर आणखीन बचत करते. आणि त्याच्यामुळे शेतकरी काय करतात सर? गरीब राहतो. तुम्ही जर एवढं सुंदर शेती करताय सर 4 वर्षामध्ये, तर तुमचं गावात घर नाही का? आहे ना. मग इथंच का बरं राहता? मग ते येण्या जाणार हे होतं ना. मग गावामध्ये गावामध्ये म्हणजे आता बांधकाम दिलेलं आहे, चालू आहे. अच्छा चालू आहे आता. अच्छा, मुद्दा काय याच्यामध्ये? कमवा आणि बचत करायला मोठे व्हा. बरोबर आहे? बचत करू नका, कमवून बचत करा. हा बचतीचा मार्ग लक्षात ठेवा तुम्ही, नाही तर आम्हाला चुकीचे संदेश मिळत असत नाही. आम्ही नेहमी अर्थ कसे काढतो? आमच्या सोयीने काढतो. आणि आमचे अर्थ काढण्याचा सगळ्यात माहीर जर कोण असतो तो कोण असतो माहिती का? आळस असतो. अर्थ काढणारा कोण असतो? आमचा आळस. आमच्या पाठीमागे लपलेला असतो, तो अर्थ काढतो. आता आळसाने अर्थ काढले तो कसे काढले सर? निष्क्रियतेच काढली ना, शॉर्टकट. माल तुमचं जबरदस्त आहे, वजन सर 1.5 किलोच्या आसपास असतं. हो हो हा, हो हो. आणि स्मेल पण खूप छान आहे. हा बाबा तयार झालाय.
तो पण नसेल तर कलर ठेवला त्याचा थोडासा. त्याला मस्त स्ट्रक्चर तयार झालं बा, आहे का? जाळी तयार झाली मस्त. इकडनं बघा. बरोबर. अजून ते पण तयार नाही. 60 दिवसाचा 70. अजून याची गोडी वाढू शकते. साखर उतरवल्याने अजून साखर उतरायचं काय संबंध? पहिले जाऊन साखर उतरली पाहिजे. तुम्ही जर अजून थोडंसं न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर चेंज केलं, प्लॉट एकदम आणि क्वालिटी, साईज चार्जर आणि बेसल मध्ये तुम्ही ड्रेंचिंगचा कार्यक्रम बंद करा. बेसल डोस वाढवा आणि पेस्ट क्लिनर हेल्थ चार्जर वाढवा. हेल्थ चार्जर जर वाढवलं ना तर तुमचं क्वालिटी खतरनाक येणार, एकदम जबरदस्त. हा, आहे की नाही? येल चार्जर आता मारलेलं होतं. नाही मारलं नाही. आता माझं काय मत आहे, मत म्हणण्यापेक्षा माझा अनुभव काय आतापर्यंतचा, हो. की जेवढे जमिनीमधून ऍप्लिकेशन होऊ राहिले ते सगळे लोक राजे म्हणून राहिले, आणि जेवढे लोक डायरेक्ट फक्त ड्रेंचिंग करताय ना, फवारे करताय ना, ते गुलाम बनून राहिले. तुम्हाला नुसतं हमाल बनायचंय का कमाल बनायचंय हे तुमच्या हातात. हो, हा? मी म्हणतो बॅट जर हातामध्ये घेतली ना, सिक्सच मारायचा प्रयत्न केला पाहिजे. मग बोल्ड होईना का होईना, जायचं आणि टुकू व्हायचं. आता राहुल द्रविडचं जग नाही राहिलं. माझं T20चं जग आहे. आता जर राहुल द्रविड असता त्याला घेतला असता टीम मध्ये, शक्यच नाही. हा, का बरं? आता भीतीची गरज नाही. आता भीतीवर उडी मारायची गरज आहे. आता भिंत क्रॉस करायची, बरोबर की नाही? आता मर्यादा काय करायची? वाढवायची आम्हाला. म्हणजे उत्पन्नाची मर्यादा असेल, क्वालिटीची मर्यादा आम्हाला काय केली पाहिजे? वाढवली पाहिजे. तेव्हा आता डिफेन्स मोड मध्ये जगून काहीच उपयोग नाही सर. जीवन फास्ट झालेलं आहे. हा, जीवन काय झालंय? फास्ट झाले. अशा जीवनामध्ये आम्हाला काय करायला पाहिजे? त्या गतीनं चालायचं. गती घ्यायला पाहिजे. बरोबर. काय गतीने? समजा तुमचा पाण्याचा प्रवाह जेवढ्या गतीने तेवढे तुमच्या गतीने तुमची बोट बी फिरली पाहिजे ना. आपण म्हणतो ना वारं वाईल, आमची आत्या म्हणायची, तसं वारं वाईल ना तसं उपणलं पाहिजे. बरोबर आहे का जुनी मंडळी? हा, जसं वारं वाईल तसं ते धार धरली पाहिजे. बरोबर आहे ना? नाही तर वारा उलट चाललाय, तुम्ही उलट धरून राहिले, काय होईल? सगळी घाण तुमच्या धान्यामध्ये उडा. हे आम्ही शिकलं पाहिजे. बघा आता 60 दिवसाचं जर खरबूज आहे, 60 दिवसाच्या खरबुजामध्ये ग्रीनरी अशी राहते की सर? खाली पहा बरं. हा? आणि कळी कशी आहे? भयान कळी आहे. सेटिंग पण कंटिन्यू चालू आहे. चालू आहे. खरबूजची बागा भरपूर बघितले, पण एवढ्या कळीवाल्या बाग कधीच नाही पाहिजे, कारण 4-4 फळं बनल्यानंतर हा. कळ्या येत नाही सर. म्हणजे आता ऑलरेडी फळ आहे 4-4. 4-4 फळं येतं एकेका झाडावरती. हा, मी बघितलं आता इथं किमान 4 1 फळं किलो येतात. सर. आणि कळी म्हणजे 75% पुढे कळी आहे सर सध्या. हा, इथं 4 फळं आहेत एका झाडाला, बस. इकडून आणि कळ्या लागण तेवढ्या चालूच येतात कळ्या. म्हणजे फळं आहे इथं इथे 2 आहे. हे बघा. आहे का सर? दिसतंय का? हे झाड इथं आहे. इथं 4 फळं आहेत. म्हणजे फळधारणा भरपूर आहे का तुमच्या शेजारी आहे तिथं? म्हणजे पुढचा जो फ्लश आहे त्याच्यापेक्षा जास्त निघेल. रेट वगैरे जर सरासरी काय मिळतो? सरासरी 15चा हिशोब चालायचा आपण. 15 रुपये किलो. 15 रुपये किलो. अच्छा, किती टन निघेल एवढ्या याच्यामध्ये? 15 टन निघेल. अच्छा, माझा असा हिशोब आहे, तुम्ही जर फुल ताकद लावली 1 एकरला 20 गोण्या कृषामृत, 3-3 किलो रूट न्यूट्री पेस्ट आणि हेल्थ हे जर टाकलं तुमच्या प्लॉट मध्ये, पहिली गोष्ट आता तर निरोगीची म्हणा, तर कॅनॉपी तुमची जशी काय लाल मोठी दिसते की नाही, सापडणारच नाही. सगळी कॅनॉपी अशी मोठी. बरोबर आहे. माल तुमचा सारखा 1.5 किलोच्या पुढे सगळा एकसारखा पूर्ण. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये गोडी 1-1.5 महिन्यानंतर लगेच गोडी येणार, कधी बी करू शकतो तुम्ही. म्हटलं तसं स्किपिंग क्वालिटी सुद्धा काय होणार? वाढणार. आणि मग पुढे तुम्ही काय करायचं? त्याच्यामध्ये मी तर असं म्हणाल खरबूजच्या बाबतीमध्ये सर आपण लिप चार्जर सुद्धा टाकून दिलं पाहिजे. काय RNPH मध्ये जेल पण घेऊन टाकायचं, लिप चार्जर पण. आणि वैदिकचा स्ट्रॉंग बेसल जर भरला, फक्त मग सॉइल चार्जर देणे, एनर्जी बुस्टर देणे, सॉइल चार्जर देणे, एनर्जी बुस्टर देणे. पहिला बेसल डोस टाकल्यानंतर सिक्रेट फॉर्म्युला सांगतो मग मी. पहिला बेसल डोस कृषी अमृत RNPHL हे जे आहे लिप चार्जर, ते सुद्धा तुम्ही टाकायचंय. कमीत कमी 3 पाकिट टाकायचे. 1.80 म्हणजे 600 ग्रॅम गुणिले 3 पाकिट. आणि बाकीचे ते 4 जण 3-3 किलो.
स्ट्रॉंग एवढा बेसल डोस होणार तुमचा की खर्च थोडा जास्त दिसणार तुम्हाला, पण पुढचे अख्खे परेशानी आहे खतम. त्याच्यानंतर त्या पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये बेसल डोस टाकल्यानंतर तुम्हाला सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 600 ग्रॅम एकरी अमृत जल घ्यायचंय. त्याचं पाणी बनवायचं 600 लिटर आणि त्या 600 लिटर पाण्यामध्ये 2-3 ड्रेंचिंग करायची. किती ड्रेंचिंग करायचे एकरी? 3. 200 लिटरची किती होतील? 3 ड्रेंचिंग होतील ना. आणि 4-4, 5-5 दिवसाच्या अंतराने करायची. म्हणजे पहिल्यांदा 200 लिटर बनवायचं, दुसऱ्यांदा 200 लिटर, तिसऱ्यांदा 200 लिटर. एका पाकिटात किती ड्रम बनतील? 3 ड्रम. कशाचे? 200 रुपये खर्च आहे, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामध्ये सॉइल चार्जर 2 लिटर, एनर्जी बुस्टर अर्धा लिटर. दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये सॉइल चार्जर 3 लिटर, एनर्जी बुस्टर परत अर्धा लिटर. आणि तिसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये सॉइल चार्जर 3 लिटर आणि एनर्जी बुस्टर 1 लिटर. बस एवढे 3 ऍप्लिकेशन. पहिलं ऍप्लिकेशन 5 दिवसांनी, पहिल्या दिवशी, दुसरं 5 दिवसांनी, तिसरं 10 दिवसांनी, चौथं 15 दिवसांनी. बस एवढं करा. वरती डिसीचा एखादा स्प्रे घेतला, लिक्विड मध्ये सगळं वरून मारा, इन्स्टंट लिक्विड सगळं, आणि मग तुमचा प्लॉट बघा. तुम्हाला सांगतो चमत्कार हा एकच शब्द तुम्हाला पाहायला मिळेल. काय आता विश्वास तर पटला ना तुमचा? चमत्कारच आहे ना. नाही हा आहे हो, पण आम्हाला नाही वाटत ना. आम्हाला काय माहिती आमच्या का? हिशोबाने आहे बुवा. हा, मग मला काय म्हणायचंय, तुम्ही आता गावच्या हिशोबाने करू नका शेती. आता तुम्ही ह्या म्हणजे जिल्ह्याच्या हिशोबाने शेती करा. म्हणजे तुम्हाला आता मागणी कुठे आहे? तालुक्यामध्ये. तुम्हाला मागणी कुठे आली पाहिजे? जिल्ह्यात. आणि काही दिवसांनी कुठे आली पाहिजे? देशात. हा, राज्यात, देशात मागणी आली पाहिजे. असं करा. मला सांगा SCT वरचे रिझल्ट कसे आहेत? खूप सुंदर आहे. खतरनाक, हो जबरदस्त, हो रेकॉर्ड ब्रेक. हो. मग तुम्ही त्याला पोषण पण दिलं पाहिजे. जे तुम्ही आज 15-20 हजार खर्च केलाय ना, ते 30,000 खर्च करा ना. मला सांगा 15,000 खर्च करून तुम्हाला 15 टन मिळून राहिलं. हो 20,000 खर्च केल्यावर 20 टनचं ते. आणि ती 25,000 खर्च केल्यावर कारण ताकद लावा ना. हे बघा एवढी जागा कमी की नाही अजून? हो एवढी जागा भरल्यावर एवढी जास्त येतील ना. हो. जिथं 4 आले तिला किती येतील? 8 येतील ना, 6 येतील. मी म्हणतो ह्यावेळेस 4 आले, पुढच्या प्रश्न परत 4 येतील ना. एकच प्लॉट लावून तुम्ही दुप्पट उत्पन्न काढा. 1 एकर लावून 2 एकर उत्पन्न काढा. आम्ही काय करू? 4 एकर लावतो आणि 1 एकर उत्पन्न काढतो. शेतकरी म्हणतो शेती परवडत नाही. कशी काय परवडत सर? हा, तुमच्याकडे 4 पोर आहेत, 4 इंची तब्येत एकदम वीक आहे. मी म्हणतो एकच पोरग जन्माला घाला. त्या पोराला कसं बनवा? बाहुबली बनवा, बाहुबली. हा, ते चौघांचं आता ताकद आहे. सगळं पोषण कोणाला द्या? ते एकालाच द्या. तर असं जर तंत्र वापरलं ना डाळिंबाच्या बागा फेल जातील, ना भाजीपाल्याच्या फेल जातील, ना कशाच्या फेल जातील. काय वाटतं तुम्हाला? 100% करेक्ट. बरोबर आहे सर. 4 आपण म्हणतो ना 4 शेळ्या सांभाळण्यापेक्षा आहे ना 1 वाघ सांभाळ. बरोबर आहे की नाही? हे महत्वाचं आहे. आणि म्हणून शेतीमध्ये जर बदल आहे ना, आज पहा इथून मागं ठीक होतं. इथून मागं काय होतं सर? केमिकलवर गॅरंटी. आता गॅरंटी आली ना, मग आता काय लावायची? ताकद. आता चेंज द गिअर. आता गिअर चेंज करायचं. डायरेक्ट 6व्या गाडी गिअर मध्ये गाडी चालवायची. हा, त्यांनी सर एका शेतकऱ्याला 2,000 झाड डाळिंबाचं वितरकांनी गॅरंटी घेतली, स्वतःने गॅरंटी घेतली. तुझा बाग तेल मुक्त काढून मी देणार. जर तुझा बाग फेल झाला तर पैसे फक्त SCT वैदिक वापर. त्या प्लॉटवर जाऊन आलो, स्वतः घेऊन गेले. मला गॅरंटी कोणी घेतली? शेतकऱ्यांनी घेतली, पहा. कंपनीने घेतली, शेतकऱ्यांनी घेतली. संबंध काय काय एवढी डिरिंग कशी तुमच्यामध्ये? पण निघतच ना त्याच्यामध्ये, काही विषय नाही हा? ना. रिझल्ट आपल्याला माहिती आहेत ना, भेटतील 4 वर्षामध्ये. हो. तर समजा नाही आला, मग त्याची काही गडबड केली त्यांनी. काही करू शकत नाही करणारच नाही ना, गॅरंटी आहे ना तेवढी. अच्छा, म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजी पण गॅरंटी आहे हो. आणि शेतकऱ्याची पण गॅरंटी. हो. हा कांदा किती दिवस झाला तुमचा आता? आता डिसेंबर 25-26 डिसेंबरची लागेल. जानेवारी चालूच होऊन गेली ती. अच्छा, म्हणजे 2.25 महिन्याच कांदा. 2.5 महिन्याचा कांदा तरच तुफान आहे हो. हा? खाली जर पाहिलं तुम्ही कांद्याची मान पात ते बघा. तर कांदा बघा. हा, याचं जे पात आहे, पात की जाड आहे. पात माझ्या अंगठी एवढी जाड आहे. बरोबर ना? कांद्याची क्वालिटी कशी वाटली तुमच्या भागात? कांदे चांगले मी पाहिले रस्त्याने. परंतु आता ते सगळे कांदे जर म्हटले आमच्या भागाच्या तुलनेमध्ये कांदे जर तुलना केली तर तुमच्याकडचे कांदे लोकांचे 70% चांगले. हा कांदा 70 नाही, हा 100% चांगला आहे.
जे 95% तर गॅरंटेड आहे, बरोबर आहे. म्हणजे त्या लोकांच्या तुलनेमध्ये तुमच्या कांद्यात बदल काय आतापर्यंत असा पिवळापणा पडला नाही भाऊ कुठे. तुमच्या भागातल्या लोकांपेक्षा? आता direct पात बारीक आहे, पात पण हे बारीक. सरळ आहे, रोग नाही आहे काही, पण त्यांची पात कशी आहे ऐकलं नसते ना तुम्ही, आणि भुरकट दिसती ही हिरवीगार दिसते. हिरवीगार काळोखी याला, बरोबर आहे. हे थोडक्यात हा विद्यार्थी टक्केवारी थोडा पुढे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो की शेवटी शिक्षक लोक पुस्तकं सगळ्यांना शिकविते, पुस्तक ज्ञान सगळं देऊन टाकते, शेवटी ती पोरावर आहे त्यांनी अभ्यास किती करायचा, कोणावर आहे. तसं आम्ही जातो प्रत्येक ठिकाणी, आम्ही जे सत्यज्ञान आहे ते सत्यज्ञान सगळ्यांना शिकवतो की बाबा एस सी वैदिक काय आहे, ती 100% कशी केली पाहिजे, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये आपण अभ्यास केला. तुम्ही जर आम्ही सांगितलेल्या गोष्टी जर 100% पाळली तर तुम्हाला किमान 95% तरी मार्क पडणार. तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पाळल्या पाहिजे. तसं भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सगळं ज्ञान सांगून गेले, ते आपल्यावर आहे, तुम्ही ते वाचायचं, पालन करायचं का नाही करायचं, बरोबर आहे ना. तसं माझं काय मत आहे की आम्ही एसटी वैचं ज्ञान दररोज देतो व्हिडिओमध्ये, म्हणजे तुमच्यावर आहे की तुम्ही ते वाचायचं, त्याचं पारायण करायचं नुसतं का ते जीवनामध्ये उतरवायचं. पारायण करून काय उपयोग नाही. तुम्ही तसंच शब्द तुम्हाला अर्थ नाही कळला सर, वाचन आणि पारायण याच्यामध्ये फरक आहे. पारायण शब्द हा बरोबर परफेक्ट शब्द आहे, पण त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही. आम्ही पारायणाला सुद्धा वाचन समजतो. तर पारायण म्हणजे राहायची काय, पार आयन बघा, आपण म्हणतो काय उत्तरायण, सूर्याचं उत्तरायण म्हणजे काय, उत्तरेकडे जाऊन सूर्य परत मागे येणार आहे, बरोबर आहे ना. उत्तरेच्या टोक गाठून परत मागे येणार आहे. दक्षिणायन म्हणजे दक्षिणेचं टोक गाठून परत मागे येणार आहे. तसं पारायण म्हणजे त्या ग्रंथाच्या ज्ञानाच्या पलीकडे जाऊन परत मागे येणे, तिचं ज्ञान कसं उतरवणे, स्वतःमध्ये उतरवणे, याला म्हणायचं पारायण. मला सांगा हरिपाम सप्त्यामध्ये पारायण होतं का वाचन होतं? अरे ते वाचन सुद्धा शुद्ध होतं का? शुद्ध होतं, अशुद्ध वाचन होतं. कसं होतं? शुद्ध. म्हणजे आमचा प्रॉब्लेम काय आहे सर, आम्ही पुण्य करता पाप घडी, बरोबर आहे ना. तर केलं तर माणसाने कसं करावं, शुद्ध करावं, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे शुद्धतेचं आचरणाकडे आज कोणाचं लक्ष नाही. आता सगळ्यांचं कसं आहे, हरिनाम सप्त्यामध्ये हरिनाम फार कमी घेतलं जातं आणि चर्चा जास्त होते, संवाद जास्त होतो, नामस्मरण कमी होतं. अखंड हरिनामचा अर्थ काय होतो, एकच माणूस विना घेऊन तेवढंच नाम घेऊन, बाकी मात्र गप्पा. तसं आहे, आम्ही नावं दिले त्याप्रमाणे वागत. तर खरोखर अख्ख्या गावाने अखंड हरिनाम सप्ताह जर साजरा केला, किमान तिथल्या सगळ्या जे साधक आहे त्यांनी जरी केला तर अख्ख्या गावाला पुण्य प्राप्त होतं. तसं एसटी वैदिकचे जे युजर आहे सर 4-2, त्यांनी 4-2 जणांनी जरी 100% यूज केलं तर अख्खं गावाला दिशा मिळू शकते आणि अख्ख्या गावाची प्रगती होऊ शकते. हा शब्द आहे माझा. तर त्या 4 जणांनी कसं वापरलं पाहिजे. तुमचं नाव आणि पत्ता सांगा निघला. राजेंद्र गणपत आहे, आनंद. बरं. आणि म्हणजे तुम्ही यांच्या सल्ल्याने वापरू शकतो. हा, लय शेजारी पाहिलं आपण रिझल्ट मग त्या वर्षी. हां, ते कसं झालं, याने माझ्यापेक्षा मेहनत कमी केली तरी कांदा चांगला आहे. बर. मेहनत म्हणजे हे पण निन्न नुन्न सगळं काहीच नाही, नाही म्हणजे कांद्याचं फार कमी केलं बुवा. आणि तुम्ही साफसूफ ठेवून साफसूफ ठेवून रिझल्ट चांगला वाटला म्हणून स्प्रे जास्त झाले त्यांचे, वरून बुरशीनाशक एक वगैरे. स्प्रे 2 स्प्रे मारतो आम्ही हां, कांद्याला, तेव्हा बी 2 मारतो, बरोबर. कारण की टिकवून क्षमता तुमचा वाढते, बर. त्यामुळे 2 मारतो. हां, यंदा साहित्यात अजून काही एक बी स्प्रे मारलेला नाही. आता मारायचा आहे एखादा. इन्स्टंट चार्जरचा मारा, डेसिस फंगिन इन्स्टंट चार्जर. इन्स्टंट चार्जरचा स्प्रे मारा. इन्स्टंट चार्जर, क्वालिटी चार्जर आणि त्याच्यामध्ये सॉइल चार्जर, सगळा रस खाली इन्स्टंट चार्जर कमी 3 ग्रॅम निघायचं, 2 ते 3 ग्रॅम. आपलं नाव नाही, सांगतील मी तुम्हाला. एनर्जी बुस्टर, इन्स्टंट चार्जर, क्वालिटी चार्जर आणि हे एखादं जर दिलं ना, सगळा काळा तुमचा असं तो काम गोळा होईल. तुमचा पण नसतो लास्ट स्पेस. तुला काय वाटतं, हे त्यांनी जे कांद्यामध्ये बदल केले त्यांच्या, तुम्ही पण ते केले यावर्षी. तर मागच्या वर्षामध्ये काय बदल होता तुमच्या कांद्यामध्ये त्यांच्या तुमच्या? मागच्या वर्षी यावं इतक्या महिन्याचा कांदा झाला होता ना, हां, तो वरती पिवळा पडायचा कांदा, म्हणजे तो थकून गेला होता. थकून गेला होता. त्याला काय वाटतं तुम्हाला, काय कारण असेल त्याचं? सॉइल चार्जर. नाही, मागच्या वर्षी न होण्याचं म्हणजे करपा जाण्याचं कारण काय वाटतं पिवळं पडण्याचं? तर मागच्या वर्षी जमिनीमध्ये ताकद नव्हती, त्यामुळे कांदा पिवळा पडाला. बरोबर आहे ना. साहजिक गोष्ट आहे, जरी विहिरीत पाणी नसलं तर
शेवटच्या बाऱ्यावर पाणीच निघत नाही. एक बार तुमचं काय होतं, बंद पडत येतं. सेम तसंच आहे ना. म्हणजे जमीन ताकद जर वाढली तर मला ताकद येते. यांनी सांगितलं होतं ना, शेणखत नसेल बिंदास तुम्ही साईल त्याचं टाका म्हणजे. म्हणजे कृषी अमृत ते मी शेणखत वापरायचं नाही, फक्त कृषी अमृत वापरा. जिथं तुम्ही 10 बॅगा वापरणार, शेणखतला तुम्ही खर्च करणार नाही, विकत आणणार, बरोबर. 15 टाका. बरोबर आहे. जर 15 तुम्हाला आता टाकायचे नाही, तुम्ही 10 लागवडीच्या वेळेस टाका. तुम्ही किती वापरले यावर्षी पुढे? 50 किती क्षेत्र आहे तुमचं? 7 एकर 7 एकरला. 7-8 7 एकर 7 एकरला तुम्ही 50 गोण्या वापरल्या आणि रूट न्यूट्री वगैरे वापरलं सगळं. तर मग एकंदरीत तुम्हाला सॉइल चार्जर दिलं तुम्ही, साईल चार्जर फवारणी नाही अजून नाही कोणतीच फार कोणतीच नाही. नाही काही फक्त साहेब. गोल मारलं होतं. मग ते तर ते फवारणी थोडी. नाही आम्ही आहे ना, तुम्हाला मुख सांगतो, पहिले फक्त साईल चार्जर वापरलेलं, याच्यासारखं एवढं काही आम्ही हा, जास्त तुमची जास्त नाही वापरत समजा. ताकद नाही लावली होती. म्हणजे यांनी सगळं जे वैदिक वापर तेवढं नाही आमचं वापरलं. पहिल्याच वर्षी आहे ना, दुसऱ्या वर्षी बरोबर. आणखी वाढू. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलंय की याच्यामध्ये ताकद आहे. जर अशी शेती पिकायला लागली तर शेतीबद्दल डेअरिंग वाढते का नाही? काय वाढते मग बरोबर आहे ना. ऊर्जा निर्माण होते माणसाला. ऊर्जा म्हणजे वाटतं बघ शेती करावी, हो. नाहीतर मग केमिकलची शेती असल्यावर पळून जा वाढतं. परवडत नाही. आणि खालची जमीन आहे ना हलकी हा. आहे, तर साईल चार्जर वापरलेलं आहे. याच्यापेक्षा चांगलं कांदे. सगळे प्रोडक्ट म्हणजे गाडीचे काय आहे, एसटी वरचे गिअर आहे, ते गिअर तुम्हाला बदलले पाहिजे, स्पेशल गिअर लावले पाहिजे. बरोबर आहे ना. रूट न्यूट्रीच्या पुढे 2 गिअर आहे, पेस्ट क्लीन आणि हेल्थ चार्जर. हे जर वापरले तुमची गाडी घाटातही खळत नाही. बोला आहे का नाही? पण ते मध्ये घाटात गेल्यावर लावायचे का खालूनच लावले पाहिजे? बरोबर आहे ना. लागवडीच्या वेळेसच लावायचे गिअर. मग बघ तुम्ही प्लॉट बघा, या प्लॉटला तुम्ही जर एकरी जर 3 किलो पेस्ट क्लीनर, 3 किलो हेल्थ चार्जर हे तुम्ही जर दर 2 महिन्यात जर टाकीत राहिले, खालून हा ड्रिप बेसल डोस मध्ये ड्रिप नाही द्यायचं, ड्रेंचिंग बी करायचं नाही. मग तुम्ही तुमची माल बघा, मग तुमची झाडं बघा. हे जसे बाकी झाड आहे की नाही, काळोखी बार एकदम, तसे काळोखी बार झाड सगळे. तुमचं म्हणणं मकी काढून बी तुमचं वापरलं तर सांगतो ना, फरक पडणार. मका काढल्यावरती का बरं कांदा हलका येतो? कोण माहिती की जास्त आमच्याकडे म्हणजे मी ज्यावेळेस लहान होतो 9वी 10वीला, त्यावेळेस आमचे वडील काय करायचे, आमच्याकडे सगळेच वडील नाही, आमच्या भागातील सगळे शेतकरी काय करायचे, आधी टमाटे करायचे, टमाट्याने रासायनिक खताने क्षार जमिनीमध्ये वाढायचे, मग त्याच्यावर मका करायचे. आणि मका केली का मग पुढच्या वर्षी परत काय करायचे, टमाटे करायचे किंवा कांदे करायचे. बरोबर आहे. आता मला सांगा, क्षार वाढायचे म्हणून ते मका करीत होते, लक्षात ठेवा. म्हणजे मकाचं पीक आहे, त्याच्या मुळ्या पाहिलं का तुम्ही कधी? दामनासारख्या मुळ्या त्याच्या, दामनासारखे झाड नाही का? मग मकाचं पीक असं आहे, हे क्षार फार वेगाने वाढतं. तुम्ही मकाचं जर क्षार वावर असेल ना, तुम्ही काहीच टाकू नका, तरी यायचं पहिलं. आता जर नाही बात करतो मी, पूर्वीची बात करतो, तेव्हा जमिनीमध्ये ह्युमस होता. तुमचं गाजून येत असेल मकाचं पीक, काहीच नका टाकू तरी येतं. नाही चांगलं आहे. येतं ना. टाका आता. तांबड्याच्या वावरात मका करा, तुमच्याकडे भारी येणार. जो लोक जे जास्त समजा एखाद्या तुमच्या गायंबाच्या वावरात मका करा, भारी येणार. 100%. बरोबर ना. का क्षार आहे ना जमिनीमध्ये. मग एकदा क्षार उचलले की जमीन काय होती, सगळी हलकी होती. तसं त्याच्यामुळे पुढचं पीक कसं येतं त्यांचं कमजोर. आता मुद्दा असा आहे, पूर्वीच्या काळी जमिनीमध्ये ह्युमस होता म्हणून ते चांगलं यायचं. आता ह्युमस नाही राहिला, नुसतं क्षारावर पीक चांगलं येत नाही. मग तुम्ही आता जे म्हणता की मकावर कांदे चांगले काय येत नाही, कारण जे क्षार जमिनीमध्ये आहे ते ऑलरेडी कमी आहे, पोषण कमी आहे जमिनीमध्ये, त्यात तुम्ही मका करू राहिली. तुमच्या घरच्यांना खायला नाही आणि तुम्ही 2 पाहुणे बोलू राहिले, तर ते पाहुणे उपाशी, तुम्ही जर डायरेक्ट ठारच. मग बरोबर आहे ना. मग तसं आहे, कांदे ठारून जाते. मग तुमच्या बाजरीत का बरं येतं? कारण बाजरी जी आहे ती त्या जमिनीमध्ये शक्ती काय करते, वाढवते. बाजरीची मुळ्या कशा राहते, मुळ्यांचा अभ्यास करा. अगो निसर्गामध्ये आहे ना सर, प्रत्येक गोष्टीला अभ्यास आहे. तुम्ही फक्त काय केलं पाहिजे, नाही निरीक्षण केलं पाहिजे सर, पाहिलं पाहिजे. आम्ही ना डोळ्यांचा वापर कशाला करतो, भोग घ्यायला करतो. कशाला? डोळे भोग घेण्यासाठी नाही, डोळे कशासाठी आहे, निरीक्षण पाहण्यासाठी. आम्ही डोळ्यांनी सुख घ्यायचा प्रयत्न करतो. आलं लक्षात. याच्यात ताकद लावली का पुढचं पीक मक्याचं आपोआप जोरात येईल. नाही आम्ही मातीला ताकद लावतो ना, आम्ही पिकाला ताकद देत नाही हा ना. ना, ताकद लागली एससीटी वैदिक मध्ये आम्ही काय सांगतो, सॉइल चार्जर म्हणजे काय, जमिनीला काय करा, आणि त्याच्याबरोबर वैदिक नाही चार्जर. त्याची वैदिक म्हणजे काय सर, प्युअर सोन आहे, तूप आहे, भेसळ नाही त्याच्यामध्ये, प्युअर एकदम शुद्ध. त्याच्यामध्ये ताकद आहे की नाही. करा तुम्ही, मस्त होईल छान. हा जर नसतं समजा सॉइल चार्जर तुम्हाला, टेक्नॉलॉजी नसती भेटली तर मग मी पहिले काय करायचं, स्लरीनवर काढायचो आपलं जैविक स्लऱ्या वगैरे. काय फरक पडायचा त्याने, आणि याच्यात काय फरक पडला? परत मग याची थोडी ताकद वाढून गेली ना.
बरोबर पोषण भेटून गेलं मगाशी तुम्हाला जसं म्हटलं मी तुम्ही पूर्वी शिपायांच्या नादी लागायची हा? आता मी तुम्ही कलेक्टर ताब्यात देऊन टाकलं तुम्ही त्या शिपायांच्या नादी लागणे सोडून द्या ते सुडोमोनस बॅसिलस ते चांगलं नाही का चांगलं आहे सगळं आपण ते जगतील कधी खायला राहायचं त्यांना खायला तेव्हा जगतील का नाही असं मुद्दा येतो म्हणून तुम्ही बॅक्टेरिया सांभाळण्यापेक्षा जमीन सांभाळा जमीन ते बॅक्टेरियाला सांभाळेल बरोबर आहे सर हे प्रबोधन गरजेचं असतं केमिकल मारायचं फवारायचं हा दुसऱ्या बी चारायचं शेवटी त्याच्या काय उरायचं फक्त पापच उरत ना हा? काय होत तुमचं विनाकारण बिचारा त्याचं घेणं नाही देणं नाही तो स्वतः पापाचं धनी काय व्हायची गरज नाही. त्याच्या बी लक्षात येतं ना आलं पाहिजे सर कसं येतो आणि आता तुमच्यासारखे आता करू राहिले तुम्ही जे करू राहिले काम ते खूप मोठं काम आहे बघा आपल्याला सगळ्यांना करायचं एकटं मी काय करणार आहे का नाही? तुम्ही सर्वांनी मिल्क चार्जरचं दूध घ्या. सर्वांनी मिल्क चार्जर दूध खा तुमच्याकडे गाई गोरे हो. तुम्ही गाई मिल्क चार्जर चारा गायला त्याचं दूध खा तुम्हाला अमृत आणि तुमचं शरीर सुद्धा ना कसं सुंदर होतं पा आणि तुम्ही अमृत जल हे रेग्युलर शेतीमध्ये वापरा पाण्यामध्ये तुमची शेती पण सुंदर होऊन जाणार हे येणाऱ्या काळामध्ये क्रांतिकारक पाऊल ठरले 2 प्रोडक्ट राहणार आहे एक मिल्क चार्जर आणि एक थँक्यू कसं करायचं आता तुम्हाला मला काय सांगायचं काय आहे तुम्ही सध्या सगळे लोक आता एस मी तुम्हाला रिझल्ट आहे कळलं का नाही तुम्ही खर्च कशावर करताय पिकासाठी तुम्ही पिकाला नका करू तुम्ही खर्च कशाला करा मातीला करा म्हणजे कसं जमिनीला हा म्हणजे आता तुम्ही टाकायला खत कोणी ओढलं पिकांनी पण मातीला काय राहिलं पण तुम्ही कसं म्हणतो आम्ही का समजा वाडपोट म्हणतो ना आपण जुन्या काळामध्ये म्हातारे माणसं स्वयंपाक करायचे ना ते काय म्हणायचे थोडं वाटपोट करीत जा म्हातारी माणसं काय पाय म्हणायचे कोणी आलं गेलं त्याला लागत ना आत्ताचे लोक कसं करता मी या बीबी आणि झाला स्वयंपाक सर दोघांच्या वाट्याच्या 1-1.5 पोळ्या करायला 3 पोळ्या पाहुणा जर आला चुकून एखादा ते म्हणता नाही चहा करू का म्हणतो जेवायची वेळ राहते काय म्हणत्या चहा करू बरोबर आहे ना मुद्दा कसा राहतो की आता आपण हे जे शिकलो ना ही जी सवय लागली आपल्याला बचत मागाशी म्हणून तुम्हाला मी बचत योजना ही बचत योजना बंद करा पिकापुरतं जर तुम्ही जर पोषण दिलं तर तुमची माती कधीच सुपीक होणार नाही एखादं पीक निघल पण तुम्ही त्या मातीला ताकद द्यायची म्हणजे तुमची नापीक माती काय करायची सुपीक इथे आता तुम्ही लेवलला किती खर्च केला हे सगळं इथे दाबडी होती 5 लाख 5.5 बरोबर आहे आणि जमीन तयार करायला 5 लाख खर्च आणि जमीन सुपीक करायला तुम्ही 1-2 लाख नको करायला तेच ना मग ते टाकू ना मग सर, सुरुवातीत. त्यामुळे मला सांगा ही जमीन आहे एवढी समजा ही आता निकस आहे निकस म्हणजे हलकी जमीन तिचा रेट आणि भारीतली जमीन तिचा रेट किती फरक राहतो आता आमच्याकडे काय म्हणतात इतकी नवीन तोडलेली ना हा. ही 5 वर्षी त्यामध्ये काही येणार बरोबर आहे ना असं म्हणतात. बरं 5 वर्ष 1 एकरचं एका वर्षाचं उत्पन्न किती 1 एकर कांद्याचं उत्पन्न किती येतो 5-7 वाले आता तुम्हाला नाही थांबा, मी लगेच गणित सांग तुम्हाला एका वर्षी एका एकरचं उत्पन्न किती 200 रुपयाने समजा कांदा 1000 रुपयाने गेला किती झाली बघा जे ऐकणार आहे ते कदाचित असं गोंधळतील ते म्हणतील आता बा कांद्याला कोणी विचारत नाही सर 1000 रुपये कुठे आणली एक लक्षात ठेवा कांदा हे लगेच विकायचं पीक नाहीये तुमच्याकडे ठेवायची व्यवस्था असेल तरच कांदा करा लगेच विकायच्या हिशोबाने पावसाळी कांदा करा तुम्ही उन्हाळी कांदा हा सिजनेबल असतो हा लगेच विकायच्या दृष्टीने करायचाच नसतो हे आम्ही शिकलं पाहिजे नाही तर मग आमच्या समोर काय राहणार सर त्याच्या पुढे हात पसरण्याची वेळ येणार आणि मग ते व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचे आणि ते स्वतः चव घालून घ्यायचे काय अर्थ आहे का मला काय अर्थ समजा मी कोट घातलो मी शेतकरी नाही का काय म्हणते तुमचं बरोबर आहे ना ज्यांनी माझे कांदे पाहिले तुम्हीच पाहिले ना माझे कांदे मग मी शेतकरी नाही का शेतकरी आहेत ना. त्या मातीमध्ये तुम्ही 5 वर्षाचा हिशोब काढा 2 लाख रुपये झाले एकराचे सॉरी 200 गोण्या ना 200 गोण्यांचे 1000 रुपयांनी समजा 1 लाख रुपये झाले खर्च गेला तुमचा 50,000 नाही होत धरला 50,000 रुपये राहिले 5 वर्षाचे खर्च किती झाले पैसे 2.5 लाख रुपये हे तर एकाच कांद्यापुरतं बोललो परत मका करणार तुम्ही हे करणार तुम्हाला ते म्हणजे वर्षाला एक वावर जे आहे तुम्हाला कमी 1 लाख तरी उत्पन्न 1 एकर म्हणजे 5 वर्षाचे किती बुडाले तुमचे 5 लाख रुपये तुम्ही त्याला फक्त 50,000 खर्च करा तेच ना. पिकाला नका करू जमिनीला जमिनीला माझं म्हणणं तेच आहे ना एकरी 20 गोण्या कृषी अमृत बरं का 20 गुंठे. 3 किलो हा 3 किलो रूट 2 एकर न्यूट्री. आहे म्हणजे एकरी मी सांगितलं मला एकरी करा एवढं ह्या पंचकृषीत मकाना सराशी मका येईल अख्ख्या पंचकृषीत तुम्ही तुमच्या मातींना जर जास्त आता तुम्ही खाली खरबूज करणार टरबूज तुम्ही त्याला सुद्धा डोस टाकता नाही ना जबरदस्त डोस टाका डबल टाकायचा कसा करता एक डोस आहे तो पिकाला आणि दुसरा पार्ट हा मातीला उरलं पाहिजे खाली
करणारच आहे आम्ही. बरोबर आहे ना? टाकणार. म्हणजे टोपलं खरडून नाही खायचं, टोपल्यात काहीतरी भाकरी उरल्या पाहुण्यासाठी हे लक्षात ठेवा. आणि असं म्हणतात का लक्ष्मी येते जेवायला संध्याकाळी, टोपलं रिकामं ठेवायला नाही पाहिजे. आपण काय करतो शेतकरी सर, शेतकऱ्याने जर खरोखर श्रीमंत व्हायचंय ना, त्या वावराने तुम्हाला जर समजा यावर्षी 1 लाख दिले, तुम्ही 25,000 कुठे घालायला पाहिजे, परत त्या वावरात घालायला पाहिजे. समजा त्यांनी जर तुम्ही एक्स्ट्रा मागच्या वर्षी 20 घातले ना, अजून 25 घाला, 45 जातील. तुम्ही त्याला जर दुप्पट खर्च केला तर पुढच्या वर्षी 1 लाखात किती होतील? 2 लाख. तुम्ही 2 लाखावरती उरले 50,000 झाले, तुम्ही 50,000 खर्च केले, पुढच्या वर्षी किती होतील? 3-4 लाख. आपलं काय करतो, रिझल्ट यायला लागला आपण काम करतो, नाही उलट आणखीन खर्च कमी करतो. आता आम्ही जे काही हे पिकांना टाकतो, खाली युरिया टाकतो, DAP टाकतो, तुमच्या वाढवडिलांनी टाकले होते का कधी? त्याची पाहिजे नाही हो. बरोबर आहे की नाही? तेव्हा माती कशी होती? ताकदवान होती. आता ही रसायनं टाकून माती काय झाली? विषारी झाली. मला सांगा, तुमच्या दुधामध्ये मिठाचा खडा पडला, दूध काय होतं? नसतं ना, अशुद्ध होतं का? आता युरिया टाकतात दुधामध्ये. मी तुम्हाला काय सांगतो, मला सांगतो, माणसाचं विषारी झाली ना, माणसाची मेंदू सुद्धा काय झाली? मेंदू विषारी झाले की नाही? मग मला सांगा, जो विषारी माणूस होता, रावण पहिला एकच होता, आता राम कमी भेटत आणि रावण जास्त भेटत. घरी आहेत. बरोबर आहे की नाही? तपासच नाही ना. त्याच्यामुळे राम निवडायला तपासच लागतोय. नाही ना. म्हणून आता रामाची गरज आहे. बरं, मग आता काय करावं आपल्याला सांगा. गरज आहे, जे आपण केमिकल टाकतो ना, त्याला आपल्याकडे पर्याय नव्हता पहिला, बरं मग तोच पर्याय आम्ही आणला बरं. आणि तेच या कांद्यांना वगैरे वापरला.